अक्षय आणि कोण नेक्स्ट मॅच आहे नाखरे वर्सेस रामेश्वर गावखडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी येण्यासाठी आमंत्रित करत आहोत. नेक्स्ट मॅच नाखरे वर्सेस रामेश्वर गावखडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. ग्रामीण मधला हा शेवटचा सामना असेल. आता जाऊया या मॅचकडे. निखिल सारंग आयकॉन प्लेयर म्हणून अनेकदा या खेळाडूकडे पाहिलं जातं, पण नाचणेचा हार्ट आहे. नाचणे गावाला बिलॉंग करणारा पुन्हा एकदा निखिल सारंग यांच्याकडून आपण पाहतोय सुरुवात अप्रतिम. ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात नेहमी करतो तशीच सुरुवात आत्ताही केली आहे. पहिल्याच बॉलवरती आउटसाइड एज लागली आहे. फलंदाज बाद अजून नाव सुद्धा सांगणे बाकी आहे. 1 रन का? अच्छा, मला वाटलं बॅटर आला. हा, एक धाव फक्त मिळते. निखिल सारंग फलंदाजीसाठी आले ते अक्षय आणि बिंदियामिन आहे नॉन स्ट्राईक एंडला. अक्षय आहे जे संघाच्या वतीने गोळप संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेट गोळप ऑल स्टार गोळप. आणि जर दुसऱ्या बाजूला पाहिले तर आराध्य 11 नाचणे. आराध्य 11च्या बाजूने निखिल सारंग. ओरम क्रिकेटमधील ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून ज्याच्याकडे बोललं जातं पाहिलं जातं. रत्नागिरी प्रीमियर लीग असू द्यात किंवा कोणतीही मोठी टुर्नामेंट घ्या, रत्नागिरीची या खेळाडूने गाजवली आहे. अंडरआर्म क्रिकेट या खेळाडूचा हातखंड आहे. या खेळाडूकडे ओव्हरआर्म अंडरआर्म हा झोपतो कधी तेच कळत नाही. दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, रोज क्रिकेट. आणि हा क्रिकेटसाठी जन्माला आलेला एक सितारा असावा असं वाटतं याच्याकडे पाहून. इन बिटवीन 2 धावा निखिल सारंग यांच्या पुढच्या बॉलवरती स्टिअर केलाय 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्या 3 वरती थोड्या वेळाने आकार घेते. आता मात्र सावध सुरुवात परंतु सक्षम सुरुवात दिसते. असं वाटलं होतं पहिल्या बॉलला आउटसाइड एज लागली आहे का, बॅटर येतोय का डगआउटच्या ठिकाणी, कारण इथून थोडासा प्रकाशाचा रिफ्लेक्शन मारतोय त्यामुळे थोडासा कळणे कठीण जातं. पण 1 धाव मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव अक्षयच्या बॅटमधून. अजून एक फटका येतोय पण जोर नाहीये त्याच्यात. ज्या पद्धतीने आक्रमण केलं पाहिजे ना ते आक्रमण नाहीये. अजूनही सामन्याला गरम झालेलं नाहीये. या सामन्याला गरम करण्यासाठी एखादा मोठा षटकार पाहिजे. आणि हा षटकार कोण मारणार, हा चौकार कोण मारणार किंवा विकेट कोण घेणार, या वेळेला मात्र काम करतोय चांगलं निखिल सारंग. आणि हे त्याच्यासाठी अगदी रोजचा खेळ झालेला आहे. नेक्स्ट डिलिव्हरी नवीन फलंदाज जो स्ट्राईकला आलाय. या वेळेला मात्र फटका खेळला गेलाय. वाव वाव वाव, षटकारासाठी सुरुवात झालीये. एक गरम करून टाकले. या थंड हवेला गरम करण्याचं काम फलंदाजाने केलंय. काटाकीर षटकार. आज बॉल चांगले टाकले होते निखिलने आणि शेवटच्या बॉलवरती मात्र षटकार खेचलाय. धावसंख्या झाली आहे पुन्हा एकदा 10. म्हणजे असं झालं ना, निखिल 5 बॉल अप्रतिम टाकले शेवटच्या बॉलवरती. म्हणजे गाव फिरून आयलो आणि उंबऱ्यात आपटून मेलो तसं झालं. शेवटच्या बॉलवरती षटकार खाल्ला. धावसंख्या 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिंदियामिनने अप्रतिम सुरुवात केली आहे. अक्षय सावध पवित्रा. नवीन गोलंदाज येतोय सागर. पुन्हा एकदा सागरकडून फुलर लेंथ. यावेळेला यॉर्क करण्याचा ब्लॉक होल पद्धतीचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. थोडा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. थोडा ज्या पद्धतीने यॉर्क पोचतो तिथपर्यंत पोचला नव्हता पण एकच धाव. सागर सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसतोय कारण गेम अवेअरनेस दिसतोय सागरकडे. कारण फुल फ्लो मध्ये दिसतोय फलंदाज या ठिकाणी बिंदियामिन यावेळेला बिंदिया लावणार का षटकारांची. हो,
अप्रतिम अप्रतिम वाईड यॉर्कर रब्बाडा अशा पद्धतीने अनेकदा गोलंदाजी करताना दिसतो. वाईड यॉर्कर सेम ऍक्शन मध्ये दिसतो आपण. रब्बाराची आठवण करून देणारी गोलंदाजी आहे. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर एवढं सोपं काम नाहीये. थोडा आत आणलाय. पुन्हा एक यॉर्कर ब्लॉक होल करताना असं वाटलं बॉल जाईल का. यू मिस आय विल डेफिनेटली बी हिट असं म्हणतोय गोलंदाज. काय कमबॅक करून दिलाय सागरने. एक षटकार खेचला होता शेवटच्या बॉलवरती निखिलच्या, परंतु कमबॅक केलाय. धावसंख्येला रोख लावलाय. परत एकदा सलग 3 डॉट डिलिव्हरी. इथे मात्र ताता थैया डान्सिंग डाऊन द क्रॅक खेळायला आला होता फलंदाज, परंतु डान्सिंग डाऊन द ट्रॅक म्हणता म्हणता इथे ताता थैया भरतनाट्यम खेळवलं जाते गोलंदाजाकडून फलंदाजाला. सुरेख गोलंदाजी सागर यांची. परत एकदा हा चौथा डॉट येतोय. लगातार चौथा डॉट येतोय. 4 वेगवेगळे प्रश्न आणि 4ही प्रश्नांना अजिबात उत्तर नाही. व्हेरिएशन चेंज ऑफ पेस आता पाहायला मिळाला. याच्या अगोदरचे 3ही फुलर लाईन डिलिव्हरी होते. मधला एक यॉर्कर होता आणि त्या अगोदर एक वाईड यॉर्कर होता. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा पंचांचा येणार. वाईडने धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते 12. बिनबाद 12. पहिल्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये 2. 4 लगातार. ओ यावेळेला झाली आहे दांडी. गोल 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 गोल. कमी येईल. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत आणखीन अप्रतिम सामने दुसऱ्या राऊंडचे. पण त्या अगोदर पुढचा सामना प्रारंभ होणार आहे या मॅच नंतर लगेचच बिटवीन द 2 टीम्स. रामेश्वर गावखडी आणि नाखरे दोन्ही संघात. RCC नाखरे इथे उपस्थित आहेत. कर्णधार रामेश्वर गावखडी. चला या टॉसडी या रामेश्वर गावखडी. चला नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. जाऊया मैदानामध्ये. नवीन फलंदाज येतोय परवेज फलंदाजी करणार, परंतु गोलंदाजीसाठी आलाय तो तिसरं षटक घेऊन प्रथमेश. इथे मात्र प्रथमेश वाईडने सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या 13. शेवटच्या बॉलवरती षटकार. पहिल्या षटकामध्ये त्याच फलंदाजाला दुसऱ्या षटकामध्ये जागेवर आणलंय. इला मनातने गेला दुकानात असं चालणार नाही असं सांगितलं गोलंदाजाने आणि दांड्या उद्ध्वस्त केल्या. यष्टा उद्ध्वस्त केल्या. काय गोलंदाजी आहे. डिसिप्लिन गोलंदाजी. समयोचित गोलंदाजी आहे. म्हणजे वेळेला कशा पद्धतीने येडक बनून पेड गावला जाणे हे गोलंदाजाने शिकवलंय फलंदाजाला. इथे नाचणे संघ आज हा आराध्य 11 नाचणे. निखिल सारंग यांच्या प्रत्येक रोज स्टेटसला एक ट्रॉफी असते आणि आराध्य नाचणेला आपण पाहतो नेहमी 2-3 दिवसांनी कुठे ना कुठेतरी चषक जिंकताना. कारण निखिल सारंग, त्यानंतर आलेला गोलंदाज, यामध्ये सागर आणि आता प्रथमेश. गोलंदाजी पाहिली तर अप्रतिम आहे. अप्रतिम. उत्तर नाहीये गोळपकडे. एका धावेने धावसंख्या वाढवत आहेत. धावसंख्या होते 14. 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज जो आलाय परवेज, त्याला मात्र फेस करावा लागेल. परंतु हा बॉल बॅटच्या पट्ट्यापर्यंत पोहोचलाच नाही. बॅटपर्यंत पोहोचलाच नाही. एकच धाव. शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता अलॉंग द ग्राउंड ऑफसाईडच्या दिशेने, परंतु बॉल त्या ठिकाणीच पॉपिंग क्रीजमध्ये क्षेत्ररक्षण केलं ते विकेट किपरने. एका धावेने 15 वरती. पुन्हा एकदा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक शॉट करण्याचा प्रयत्न. कोणताही इरादा नाहीये गोलंदाजाचा फलंदाजाला रूम देण्याचा. इथे मात्र मिळत नाहीये रूम आणि पर्यटकाने भरून ठेवल्यात आता कोकणच्या सर्व हॉटेलच्या रूम. तशाच पद्धतीने इथे गोलंदाज मात्र देत नाहीये रूम. इथे रेअर लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा, पंचांचा इशारा येतोय वाईड. संघाची धावसंख्या 17 वरती 17. हळूहळू धावसंख्या वाढते. ही 25 पर्यंत जाईल का. परंतु हा परत एकदा ग्राउंडेड शॉट पाहायला मिळतोय आपल्याला. मिड विकेट रिजन मधून एकच धाव मिळेल
तिकडे क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शनला. एका धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या 18. षटक संपलंय. 3 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या झाली 18. 19 धावांची आवश्यकता आणि रामेश्वर गावखडी आपल्याला शेवटचा कॉल देण्यात येत आहे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग चालू होते आता. नेक्स्ट इनिंग त्याच्या अगोदर टॉस व्हायला पाहिजे. रामेश्वर गावखडी कर्णधार या. टॉस करून घेऊया. नाखरे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि लगेचच आपण असे गेलो आणि असे आलो तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. खेळ संपलाय. नाचणे संघासमोर 19 धावांचं टार्गेट आहे. 19 धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये. सलामीच्या जोडीला परत आपण पाहतोय निखिल सारंग, पण त्या बाजूने आपण पाहतोय प्रथमेशला. गोलंदाज बॉलर मंगेश. मंगेश गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 19 धावा वाचवायच्या आहेत. 18 बॉल 19 धावा. डिसिप्लिनरी गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी मात्र आक्रमण करेल की मग सावध सुरुवात करेल. हळूहळू हळू 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 जाके 18 पर्यंत 19 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल की मग आक्रमकतेनेच फिनिश करेल. पाहणे औत्सुक्याचा आहे. पहिला बॉल मंगेश यांचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय परंतु 1D रिजन मध्ये एक धाव. पंच म्हणून काम पाहिलं जात आहे या ठिकाणी ओमकार सर आणि दुसऱ्या बाजूला आहेत शर्विन सर. तर दोघांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी परत एकदा आपण पाहतोय. धावसंख्या 2 धावसंख्या 1 सॉरी बिनबाद 1. पहिल्या बॉल वरती प्रहार प्रथमेशचा. प्रथमेश अर्थात श्री गणेशा करतोय. प्रथमेश 18 धावांची आवश्यकता. 17 बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि यावेळेला मात्र दाखवलाय आपला दमखम. प्रथमेशने सांगितलंय मीही आहे गणपती बाप्पाचं नाव घेऊन आलोय. श्री गणेशा करणार तर आक्रमणानेच करणार. षटकार येतोय.
11ची आवश्यकता जिंकण्यासाठी, 12ची आवश्यकता जिंकण्यासाठी. परत एकदा येतोय दुसरा षटकार येतोय. जबरदस्त खेळी गावखडीच्या समुद्र किनाऱ्यावर उसळला लाटांचा फेस आणि बॉलने गाठली इथे बाउंड्रीची रेष आणि गोलंदाजाला आलाय चांगलाच फेस. अप्रतिम फलंदाजी प्रथमेश यांच्याकडून. आपला पण आवाज कमी झालाय. दोन षटकारांनी सामना 13 वरती. एक धाव काढली. एका धावेने सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न इथे निखिल सारंगला आपले हात थोडासा अजून फ्री करण्याचा प्रयत्न प्रथमेशने त्यालाही संधी दिली आहे. आता धावत्या गंगेमध्ये तूही हात धुवून घे तर कारण धावा फक्त पाहिजे आहेत 5च धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये रंगत नाहीये कारण पहिल्या इनिंग मध्ये गोळपला पहिल्याच इनिंग मध्ये अगदी जखडून ठेवलं होतं ते नाचणे संघाने. एक धाव निखिलच्या माध्यमातून इथे अलॉंग द कार्पेट शॉट खेळला गेलाय एका धावेने कव्हरच्या दिशेने. धावसंख्या 15, 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. या बॉलवरती ते काम होईल का? आणखीन एक मोठा फटका प्रथमेश कडून येईल का? मंगेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि आलाय तो फटका. ओ असं वाटलं होतं परंतु बॉल चाललाय बिहाइंड द विकेट. एक धावेने धावसंख्या 16, 3 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला असेल तो निखिल सारंग. सुरुवात केली होती या मॅचला निखिल सारंगने तर अंजाम तक पहुंचाने का काम भी वही करेंगे क्या? शेवट पण तेच करणार का? सुरुवात मी केली आहे तर सुरुवातीला पहिल्या मॅच मध्ये या मॅचचा शेवट सुद्धा मीच करणार आणि तो गोड करणार निखिल सारंग. आणि तो केलाय असं वाटतंय मला कारण त्यांच्याकडून येतोय खणखणी ड्राईव्ह षटकार आणि मॅच इथे फिनिश होते. सुमित दाते लवकरात लवकर कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. सुमित